नमस्कार. मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. आशा भोसले यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे. आज आपण डिजिटल युगात अर्थात झेन जी पिढीसोबत जगतोय, वाढतोय. म्हणजे आज जी 15 ते 25-27 वर्षाचा जो वयोगट आहे, त्यांना आशा भोसले यांच्याबद्दल कुतूहल कधी वाटलं आणि वाढलं माहिती आहे? आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर तुम्ही तर पाहिलं. तुम्हाला आठवतो तो प्रसंग? धुरंधर म्हणजे रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांच्या भेटीच्या वेळेला बॅकग्राऊंडला आपल्याला कोणतं गाणं ऐकायला मिळतं? पिया तू अब तो आ जाए. अर्थात ते रिमिक्स स्वरूपामध्ये आहे. आणि मग आजच्या पिढीला कुतूहल निर्माण झालं, की अरे हे कोणतं गाणं? म्हणजे आशा भोसलेंचा गायकीचा प्रवास तब्बल 80 वर्षाचा आहे. कौतुकाचा आहे, अष्टपैलुत्व आहे, चौफेर आहे, विविधरंगी आहे, विविध स्पर्शी आहे. पण हे गाणं ऐकल्याबरोबर आजची जी जेन पिढी आहे, त्यांनी लगेच Googleवर जाऊन हे गाणं कोणतं? म्हणजे मूळ गाणं कोणतं याचा शोध घेतला. त्यानं त्यांच्या लक्षात आलं, की नासिर हुसैन निर्मित, दिग्दर्शित कारवां या चित्रपटामध्ये आशाजी हे गाणं गायल्यात आणि राहुल देव बर्मन यांचं त्याला संगीत आहे. राहुल देव बर्मन आणि आशा भोसले हे जे कॉम्बिनेशन आहे, सुपर हिट कॉम्बिनेशन आहे अगदी. पण तुम्हाला कल्पना आहे, राहुलदेव बर्मन अर्थात आर.डी. बर्मन आशाजींना पहिल्यांदा कधी आणि कसे भेटले? खुद्द आशाजींनी याबाबतचा एक किस्सा त्यांच्या या मुलाखतीत सांगितलेला आहे. तो कसा? तर 1948 साली अरमान या चित्रपटाच्या गाण्याचं महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होतं. आणि त्यावेळेला असं झालं, की सचिन देव बर्मन त्या चित्रपटाचे संगीतकार. आणि सचिन देव बर्मन असे म्हणाले, की आज माझा मुलगा तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे. म्हणजे आशाजींना भेटण्यासाठी आलेला आहे. आणि ते होते राहुलदेव बर्मन. वयाने त्यावेळेला लहान होते अर्थातच. ते बंगालला असताना आशाजींची मराठी गाणी ऐकत होते ते. म्हणजे आशाजींनी आपल्या गायनाला सुरुवात वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे 1943 साली केली आणि त्यानंतर हा असा योग आलेला, त्यांच्यापर्यंत ती गाणी पोहोचली. आणि ज्यावेळेला राहुलदेव बर्मन आशाजींना पहिल्यांदा भेटले, त्याला आशाजींनी आपल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं, की त्यांनी वाकून त्यांना नमस्कार केला. अर्थात पुढे जे हे जे नातं आहे, म्हणजे गायिका आशा भोसले आणि संगीतकार राहुलदेव बर्मन हे कशा पद्धतीने विकसित झालं, म्हणजे व्यावसायिक संबंध त्यांचे आहेत ते वैयक्तिक आयुष्यामध्ये कसे बदलले आणि त्यांनी पती-पत्नीचं कसं त्यांचं ते नातं बदललं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यातलं तुम्हाला अजून 2-3 किस्से सांगतो. आता संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या संगीत नियोजनाखाली ज्याला आशा भोसले तिसरी मंजिल या सिनेमासाठी गायल्या. आता बघा, हे 1966 सालचा सिनेमा. नासिर हुसैन निर्माते आणि विजय आनंद त्या चित्रपटाचे दिग्दर्शक. चित्रपटामधली सगळी गाणी आजही सुपरहिट आहेत. ओ मेरे सोना रे सोना तर इतकं हिट आहे गाणं. त्याशिवाय ओ हसीना जुल्फोवाली आहे. म्हणजे तुम्ही कुठलंही त्यातलं गाणं घ्या. पण ओ मेरे सोना रे सोना जे गाणं आहे, त्यावेळेला तो सुपरहिट झालं. पडद्यावर आशा पारेख, शम्मी कपूरने ते रंगवलं. त्यानंतर आता या गाण्याचा प्रवास बघा कसा आहे तो. 30 वर्षानंतर म्हणजे 90च्या दशकाच्या मध्यास ह्या गाण्याचं रिमिक्स लुसली लेविसनी केलं. आता हे गाणं रिमिक्स स्वरूपामध्ये आलं, नव्या स्वरूपामध्ये आलंय. आशाजी पुन्हा गायलं हे गाणं. अहो, नुसतं गायला इतकंच नाही, तर त्याच्यावर त्याने ॲक्टिंग पण केली आहे. आज बघा, आज तुम्ही YouTube चॅनलवर आपण आहोत. तुम्ही लगेच Googleवर जाऊन बघा आणि ह्या गाण्याचा शोध घ्या. आशाजींनी त्या गाण्यांवर ज्या पद्धतीची ॲक्टिंग केलेली आहे, ते पाहून आपण थकवतो आणि मग त्या गाण्यामध्ये मध्ये काही असे पीस आहेत, त्याच्यामध्ये सोनाली बेंद्रे आहे. हे जे वैशिष्ट्य आहे आशाजींचं, की नवीन पिढीशी स्वतःला जुळवत घ्यायचं, जुळवून घ्यायचं. तुम्ही अगदी अलीकडच्या 10, 12, 15 वर्षातले जे मनोरंजन वाहिन्या आहेत, म्हणजे विशेषतः संगीताच्या वाहिन्या आहेत. त्या वाहिन्यांवर आशा जी गायल्यात, नुसत्या गायल्या नाही, तर त्यांनी परफॉर्मसुद्धा केलेला आहे. आइये मेहरबा. बघा तुम्ही ते गाणं. म्हणजे आशा जी आहे ना, म्हणजे आयुष्याचा जल्लोष ज्याला म्हणतात, आनंदाचा झरा ज्याला म्हणतात, की आयुष्य भरभरून जगणं ज्याला म्हणतात ना, ते आशाजींचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे अशा पद्धतींची वैशिष्ट्य आपल्याला त्यांच्या कारकिर्दीमध्ये वेळोवेळी दिसतात.
आता राहुल देव बर्मन आणि आशा भोसले यांचं अजून एक तुम्हाला खास वैशिष्ट्य सांगतो. बघा ते खूप गाणी आशाजी राहुल देव बर्मन यांच्याकडे गायल्या. त्याच्यामध्ये ना एकदा नफरत नावाचा एक सिनेमा होता. श्याम रलन दिग्दर्शक होते. त्याच्यामध्ये आशाजी चक्क प्रेम चोप्रासोबत गायल्या. म्हणजे प्रेम चोप्रा थोडा गद्यात गायलाय, पण प्रेम चोप्रा आणि आशा भोसले असं कॉम्बिनेशन असू शकतं, हे एक्सक्लुझिव्ह आहे. कारण प्रेम चोप्रा हा व्हिलन. पडद्यावर हे गाणं प्रेम चोप्रा आणि फरियाल यांच्यावर आहे. आता इतक्या वेळ थांबतील ते आर.डी. कसले की आशाजी कसल्या. त्यानंतर आहे ना कपिल कपूरचा चोर पे मोर नावाचा एक सिनेमा आलेला. त्याच्यामध्ये तर नसीरुद्दीन शाह आशाजींसोबत गायला. 1991-92 सालची गोष्ट आहे. म्हणजे जे यांचं जे वैशिष्ट्य आहे आशाजींचं, की वेगवेगळ्या प्रकारच्या शैलीतल्या गायकांसोबत गायचं, ते इथे सुद्धा दिसतं. त्याचबरोबर शक्ती सामंत यांचा ग्रेट गॅम्बलर सिनेमा, दो लफ्जों की ये कहाणी जे गाणं, त्या गाण्यामध्ये आशाजींचा तो काय त्याला मधाळ, मादक जो सूर म्हणतात तो या गाण्यामध्ये तो अप्रतिमच लागलेला आहे. आणि त्या गाण्यामध्ये अमिताभ बच्चननी सुद्धा मध्ये-मध्ये पोज दिला आहे. शरद कपूरचा सुद्धा असा आवाज आहे. पण हे जे वैशिष्ट्य आहे, की त्या पार्श्वगायकांसोबतही गायल्या, पार्श्वगायकांसोबत सुद्धा गायल्या आणि त्याचबरोबर अभिनेत्यांसोबत सुद्धा गायल्या. एक असं प्रश्न अनेकांना पडतो, की लताजींबद्दलचं आशाजींचं मत किंवा त्यांचं नातेसंबंध, व्यावसायिक संबंध. तर आशाजींनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं आहे, की त्या जेव्हा पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आल्या, त्याला लता मंगेशकर ह्या नावाला वलय येत होतं. काहींनी त्यांना सल्ला दिला, की तुम्ही शमशाद बेगम यांच्या शैलीसारखं गा, किंवा तुम्ही त्यांच्यासारखं गाता. कोणी त्यांना सल्ला दिला, की तुम्ही तुमच्या मोठ्या बहिणीसारखं म्हणजे लता मंगेशकरसारखं गा. आशाजींना हे पटण्यासारखं नव्हतं. म्हणजे आशाजींचा जो स्वभाव आहे, म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणं, स्वतःची आपली एक शैली असणं आणि ती शैली वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांनी असंच म्हटलेलं आहे, की आपण आपल्या मोठ्या बहिणीसारखं म्हणजे लता दीदींसारखं गाण्यापेक्षा स्वतंत्रपणे स्वतःची शैली आत्मसात करूया. ती शैली असायला पाहिजे हे त्यांनी दाखवलं आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. अर्थात काय झालं, की 50-60च्या दशकात सुद्धा काहीसं आशाजींना सुरुवातीला जी हिंदी चित्रपटामध्ये पार्श्वगायनाची संधी मिळाली, ती आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल ना, की नायिका, दुय नायिकेपेक्षा दुसरी नायिका, दुय्यम नायिका किंवा जे असे कॅरेक्टर साकार करणाऱ्या ज्या अभिनेत्री होत्या त्यांच्यासाठी त्यांचा आवाज बऱ्याचदा वापरला गेला. मुख्य नायिकेसाठी त्यांना तसं कमी संधी मिळायची. परंतु त्यांनी त्या सगळ्यांवर मात करून आपण सुद्धा नायिकेचा आवाज बनवू शकतो, हे त्यांनी म्हटलं. त्यांनी दाखवून दिलं ते. अजून एक आहे, की एकदा त्यांना असाच मुलाखतीमध्ये प्रश्न केला गेलाय, की तुम्ही ज्या उत्साहाने काम करता, जे तुमच्या आवाजामध्ये मार्दव आहे, तुमच्या गायकीमध्ये एक्सप्रेशन मेलोडी आहे. म्हणजे जी तुमचं गाणं म्हणजे त्या गाण्यातून त्या गाण्याचं व्यक्तिमत्व उभं राहतं. मग ते भावगीत असेल, भक्तिगीत असेल, प्रेमगीत असेल, गझल असेल, कव्वाली असेल, पॉप असेल, काही असेल. तर तुम्ही जर अशा वेगळ्या शैलीतल्या, वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या छटांची गाणी गाता, मग तुम्हाला नाही असं वाटत, की आपण नायिका झालो असतो तर बरं झालं असतं? त्यावर आशाजींनी मस्त त्यांच्या शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे. झाले असते, तर त्यावेळेला त्यांचं जे वय होतं ते 80 होतं. त्यांनी असं म्हटलं, "मी झाले असते, पण 80व्या वर्षी मी नायिका असते का? आजही 80व्या वर्षी मी गाते." असं त्यांचं उत्तर होतं. पण तरी तुम्हाला एक कल्पना आहे का? आशा भोसले यांनी एका चित्रपटामध्ये अभिनय केलेला आहे. बघा जरा आठवा बघू. माई नावाचा सिनेमा होता. 2013 साली आलेला. त्याच्यामध्ये राम कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या भूमिका होत्या. आणि मला आजही आठवते जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याची पत्रकार परिषद होती. आणि त्याच्यानंतर मीच त्यांना असा प्रश्न केलेला, की आज आपल्या संगीत क्षेत्रामध्ये एक्सप्रेशन मेलोडी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे गाण्याचा भावार्थ हा काहीच दिसत नाही. म्हणजे सगळी गाणी म्हणजे गाणं ऐकायला मिळतं, पण गाण्याचा जो मूड आहे, तो आजकाल ऐकायला मिळत नाही. त्याच्यावर आशाजी असं म्हणाल्या, की मलाच हा खूप दिवसांनी हा शब्द ऐकायला मिळतोय आणि तुमचं म्हणणं बरोबरच आहे.
म्हणजे काळासोबत जो नंतर तो रिमिक्सचं युग आलं, किंवा गाणी एकसारखी दिसायला लागली, किंवा गाणी नुसतीच गायला लागली, ते आशाजींना आवडत नव्हतं. म्हणजे आशाजींनी जो काळ अनुभवला, ज्या काळामध्ये त्यांची वाटचाल झाली, तो काळ वेगळा होता. पण ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला कल्पना आहे आशाजींनी कोणती भूमिका साकारली होती? त्यावेळेला त्यांचं वय होतं 79 म्हणजे प्रत्यक्षातलं वय. आणि त्या चित्रपटामध्ये त्यांनी 64 वर्षाच्या अशा वृद्ध स्त्रीची भूमिका साकारलेली, जिला स्मृतिभ्रंश झालेला आहे. जिची स्मृती हळू-हळू, हळू-हळू, हळू कमी, 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 कमी होत जाते आणि त्याच्यातून निर्माण होणारे पेच किंवा प्रॉब्लेम किंवा समस्या, कौटुंबिक समस्या, भावनिक समस्या, नातेसंबंधाच्या समस्या, अशा प्रकारची भूमिका आशाजींनी त्या चित्रपटामध्ये साकारली आणि त्यांचं असं म्हणणं होतं, की त्यांच्या मुलांनी त्यांना आग्रह केलेला, की आपल्या आईने म्हणजे आशाजींनी अशा पद्धतीने एखाद्या चित्रपटामध्ये भूमिका साकारावी. आशाजींची अनेक वैशिष्ट्य आहेत. एक एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे, की फार पूर्वी आहे ना, जे आपलं चित्रपटाचं गाण्याचं रेकॉर्डिंग व्हायचं हे 2 ट्रॅकवर व्हायचं. म्हणजे एक ट्रॅक असायचा तो वादकांचा असायचा. म्हणजे वादक वाजवतायत, अरेंजर आणि कंपोजर आहेत आणि दुसरा ट्रॅक असायचा तो गायकांचा ट्रॅक असायचा. अशा पद्धतीने ते कामाचे स्वरूप जे होतं. कालांतराने टेक्नॉलॉजी बदलली, टेक्नॉलॉजी बदलत गेली, टेक्नॉलॉजी वाढली आणि असंच ए.आर. रेहमान यांनी ज्याला रंगीलासाठी त्यांना बोलवलं, "ह्याने रे जोर लगा के नाचे रे रंगीला रे." आता त्या रंगीला सिनेमातली सगळी गाणी हिट आहेत. चेन्नईला म्हणजे तेव्हाचं मद्रास 30-31 वर्षापूर्वीचं. आशाशी गेल्या मद्रासला. ए.आर. रेहमानचं वैशिष्ट्य म्हणजे ए.आर. रेहमान रात्रीच रेकॉर्डिंग करतात. त्यांचं असं म्हणणं आहे, की रात्री जी वातावरणातली शांतता आहे, ती शांतता काम करायला आपल्याला प्रेरणा देते, प्रोत्साहन देते. आशाजी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेल्या आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बघतात तर कोणी वादकच नाही. फक्त मशीन. काळ बदलला होता. आशाजींसमोर ते गाणं ठेवलं गेलं. आशाजींना सांगण्यात आलं, की तुम्ही गा. त्या म्हणाल्या, "अरे वादक नाही." त्या म्हणाल्या, "नाही, तुम्ही हे अशा पद्धतीने गाणं गा." आशाजी गायल्या, मुंबईला आल्या आणि काही महिन्यानंतर ज्यावेळेला रंगीलाची ऑडिओ कॅसेट आली, त्याला आशाजींना धक्का बसला. अरे, आपण जे गाणं गाऊन आलोत, त्याच्यावर हे अशा पद्धतीने संगीत साज चढवलेला आहे. त्या प्रभावित झाल्या, खुश झाल्या. म्हणजे बदलत्या काळासोबत आपण कशा पद्धतीने स्वतःला बदलवून घेतलं, हे त्यांचं मग त्या काळामधलं म्हणणं होतं. आशाजींचं वैशिष्ट्य असं होतं, की त्या चित्रपटाची जी नायिका आहे, म्हणजे अगदी कोणीही त्या काळातली नायिका असू दे, माला सिन्हा असो, साधना असो, वहिदा रेहमानजी असो, म्हणजे कोणतंही नाव घ्या तुम्ही, शर्मिला टागोर असो, मधुबाला असो, तर त्या काळातील नायिका रेकॉर्डिंगच्या वेळेला येत, आशाजी त्यांच्याशी गप्पा करत. गप्पातून त्यांना ती अभिनेत्री, ती नायिका त्या चित्रपटाची कशा पद्धतीने बोलते, तिचा बोलण्याचा सूर कसा आहे, तो बोलण्याचा सूर त्या पकडत आणि आपल्या गायकीमधनं तो पेश करत. त्यामुळे ना आज तुम्ही ज्याला आपण जुनी गाणी बघतो, त्यावेळेला आपल्याला काय होतं, आज आपण YouTubeवरती जुनी गाणी जर बघतो, छोड दो आचल जमाना क्या कहेगा, तर आपल्याला मग ते लगेच लक्षात येतं, की अरे, हे नायिका गाते की आशा भोसले गातायत. ही जी त्यांची जी खासियत आहे ना, त्या खासियतीला ना दाद दिली पाहिजे. म्हणजे त्या एकाच वेळेला गाण्याच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि त्या नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाशी एकरूप होत. ह्याला टॅलेंट म्हणतात. हे नुसतंच गायन नाही आहे. हा जो गायकीचा प्रभाव आहे, तो विलक्षण आहे. अर्थात मंगेशकर कुटुंबियांच्या परंपरेनुसार हे सगळं आहे. तुम्हाला एक वेगळं उदाहरण सांगतो. बघा, आशाजी यांनी सचिनदेव बर्मन यांच्या संगीत नियोजनासाठी जसं गायन केलं, तसेच त्यांचा पुत्र राहुलदेव बर्मन यांच्यासाठी सुद्धा गायन केलं. सुधीर फडकेंसाठी गायन केलं, तसं त्यांचा पुत्र श्रीधर फडकेंसाठी सुद्धा गायन केलं. ज्वेल थीफ सिनेमामध्ये जे विजयानंद दिग्दर्शित ज्वेल थीफमध्ये रात अकेली है, हे गाणं तनुजावर आहे. आवाज आशाजींचा आणि त्यानंतर यशराज फिल्मचा आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, जरा सा झूम लूं मैं, पुन्हा काजोलसाठी सुद्धा आशाजीच आहे. म्हणजे तनुजासाठी गायलेल्या आशाजी तनुजाच्या मुलीसाठी सुद्धा गायल्या. ही जी खासियत आहे ना, त्याला दाद दिली पाहिजे. आता आज आपण एआयच्या युगात आलेलो आहे. व्ही-एफ-एक्स आणि एआय.
आता ह्याच्यावर सुद्धा आशाजींकडे उत्तर होतंच. आशाजींना विचारलं गेलं, आज AI आलेलं आहे, तुम्ही जे गाता त्याचं समजा तुम्ही एका भाषेमध्ये गायलात, हिंदीमध्ये गायलात किंवा मराठीमध्ये गायलात. मग त्याचं AIच्या माध्यमातून वेगळ्या भाषांमध्ये ते गाणं रिक्रिएट केलं जाईल. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आशाजींनी छान उत्तर दिलं. आशाजी म्हणाल्या, समजा एखादं गाणं आहे, आइये मेहरबा. तर आशाजी म्हणाल्या, आइये हे AI घेऊ शकतं, पण मेहरबा जे आहे त्याच्यासाठी खराखुरा ओरिजिनलच गायक पाहिजे, ओरिजिनलच आवाज पाहिजे. हे आशाजींचं वैशिष्ट्य होतं. आशाजी आज आपल्यात दुर्दैवाने नाही आहेत. त्यांच्या गाण्याची रेंज जबरदस्त आहे. ज्या आशा भोसले इजाजतसाठी रेखाला आवाज दिला, मेरा कुछ सामान, त्याच आशाजी फटाकडी पिक्चरसाठी रेखाला कुठं कुठं जायचं हनीमूनला, हे सुद्धा आशाजीच गायलेले आहेत. ही जी अफाट रेंज आहे, एवढं 2 टोकं आहेत ही गाण्याची, पण आशाजी मात्र एक आहेत. OP नेर, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन, सुधीर फडके, वसंत पवार, किती नावं सांगावीत. ज्या संगीतकारांकडे आशाजींनी अत्यंत उत्स्फूर्तपणे गाण्याचा मूड, गाण्याची शैली, अभिनेत्रीची डब हे सगळं जाणून घेऊन, ओळखून गायल्या. त्यामुळे आशाजी कायम टवटवीत राहिल्या, तरुण राहिल्या, नवीन पिढीशी जोडलेल्या राहिल्या. या आशाजी ज्या काळात गायला लागला त्यावेळेला जेमतेम काही लोकांच्या घरात रेडिओ होता. ग्रामोफोनचं ते युग होतं. त्या युगापासून त्यांनी सुरुवात केली. मग इराणी हॉटेलमध्ये जुक्स बॉक्स आला. लोक 4 आण्याचं नाणं टाकून आशाजींचं गाणं ऐकायचे. मग 8 आण्याचं नाणं आलं. मग टेप रेकॉर्ड आला, दूरदर्शन आलं, उपग्रह वाहिन्या आल्या, संगीताच्या वाहिन्या आल्या, मोबाईल आल्या, यूट्यूब चॅनल आलं. किती सांगायचं, किती मोठी वाटचाल आहे. इव्हेंट्स आले. आशाजींचा आवाज या सगळ्यांबरोबर चालत राहिला. आशाजी कायम आपल्यात राहतील, गाण्याच्या रूपाने राहतील, किस्स्यांच्या रूपाने राहतील आणि बरंच काही त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.